हे दिसत नाही का सरकारला? सरकारला एकच विनंती करायची आहे माझी की जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा याच्यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल। मराठा बांधव गावाकडनं जे आंदोलक मराठी आलेले त्यांच्यासाठी गावाकडनं लोक ठ्याचा भाकरी पाठवत आहे आणि आम्हाला सरकारच्या या इथल्या हॉटेलची गरज नाही, कायची गरज नाही। आम्ही स्वतः आमचा मराठा समाज खंबीर आहे आणि आम्ही स्वतः इथं रस्त्यावर आंघोळ करू, रस्त्यावर खाऊ, रस्त्यावर झोपू। नमस्कार, मी संतोष साबळे। सकाळचे 7 वाजले। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे आणि मी आता मुंबईच्या मुख्य रस्त्यावरती आहे, मुख्य CSTच्या चौकामध्ये आहे आणि तिथे काही मराठा बांधव आहे, तर त्यांनी आता रस्त्यावरती आंघोळी चालू आहे। तर एकंदरीत काय सांगाल, कुठून आले तुम्ही? मी केदार वडगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड। अच्छा, तर काय भावना आहे सरकारबद्दल? काय हे दिसत नाही का सरकारला? सरकारला एकच विनंती करायची आहे माझी की जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा याच्यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल। बाबा कुठून आले तुम्ही? छत्रपती संभाजीनगर वैजापूर। काय सांगाल तुम्ही? रस्त्यावरती आंघोळी सुरू केल्या, आता फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच नम्र विनंती की अंमलबजावणी लवकर करा आणि गरजवंत मराठ्याला आरक्षणाची खूप गरज आहे। मुलं बाळ यांच्या शिक्षणाची आज परिस्थिती खूप। आजचा 3रा दिवस आहे उपोषणाचा। सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे। काय म्हणाल? या मुंबई शहरामध्ये आम्ही दिनांक 27 तारखेपासून इथं आलेलो आहे आणि आजचा 3रा दिवस आहे। शासनानं आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा पाटलांसोबत केलेली नाहीये आणि आज आम्ही मुंबईच्या महानगरपालिकेसमोर चड्डीवर तुम्हाला आंघोळ करताना आज दिसतो। उद्या सकाळी नग्न अवस्थेत या ठिकाणी मराठे रस्त्यावर आंघोळी करतील। आपण पाहतो एकंदरीत कुठेतरी मराठ्यांचं ते उग्र रूप होताना दिसत आहे। मराठे कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहे, कारण की लाखो मराठे मुंबईच्या दिशेने रोज धडकत आहेत। भगवा वादळ हे मुंबईत रोज धडकत आहे। कुठेतरी सरकारनं अजून याची दखल घेतली नाही, जरांगे पाटलांसंग कुठल्याही प्रकारचा संवाद साधलेला नाही, त्यामुळे मराठा समाजातील बांधव आक्रमक होताना दिसत आहे। आपण पाहू शकतो रस्त्यावरच हे बांधव आंघोळी करत आहेत आणि हा मुख्य चौक आहे, BMCचा मुख्य चौक आहे। या चौकामध्ये आंघोळी करताना आपल्याला दिसत आहे। कुठून आले तुम्ही? परभणी। कधी आले? किती दिवस झाले? बोलते जरा। किती दिवस झाले? 27 तारखेपासून आलो। काय आरक्षण भेटेल का? हा, मिळणार, द्यावंच लागणार। आरक्षण भेटल्याशिवाय मुंबईतून बाहेर नाही। तर हे पाहिलं आपण, हे कालपर्यंत आमच्यासाठी ना सगळी दुकानं, पाण्याची, जेवणाची व्यवस्था बंद केली होती आणि आमच्या समाजाने आज मराठवाडा, विदर्भ, अख्ख्या महाराष्ट्रातून खायला प्यायला पाठवले। आता तर मला हटायचंच नाही काही। तर एकंदरीत पाहतोय आपण गाड्याच्या गाड्या भरून भाकरीचे आणि त्याचं साहित्य येत आहे, भाकरी येत आहे, भाजी येत आहे। मराठा बांधव गावाकडनं जे आंदोलक मराठी आलेले त्यांच्यासाठी गावाकडनं लोक ठ्याचा भाकरी पाठवत आहे। प्रत्येक गोष्टीला हा अंत असतो आणि सरकारने मराठ्याचा अंत पाहू नये। हे भयानक वादळ आता शांत होणार नाही आणि आता आम्ही खेडेगावातून संपूर्ण खेडेगाव जागृत झालेलं आहे आणि आम्हाला सरकारच्या या इथल्या हॉटेलची गरज नाही, कायची गरज नाही। आम्ही स्वतः आमचा मराठा समाज खंबीर आहे आणि आम्ही स्वतः इथं रस्त्यावर आंघोळ करू, रस्त्यावर खाऊ, रस्त्यावर झोपू, परंतु हा आता तीव्र आंदोलन शांत होणार नाही, ही आता ठाम भूमिका आहे आणि जोपर्यंत आता सरकार इथं येऊन बोलत नाही पाटलांची, तोपर्यंत आता आम्ही एकही इंच मागे हटणार नाही। आता ही ठाम भूमिका आहे आमची। आपण पाहू शकतोय की अशाच प्रकारे मराठा बांधव रस्त्यावर येत आहे आणि रस्त्यावरती आंघोळी करत आहे। तर तेच आपण त्यांच्या भावना जाणून घेतल्या। दिवसांदिवस कुठेतरी हे आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली आपल्याला दिसत आहे। जरांगे पाटलाशी संवाद साधला न गेल्यामुळे आणखीन आंदोलकांची भावना आहे त्या तीव्र होताना आपल्याला दिसत आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने
संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.